सेलू शहरात रामनवमी निमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं महारुद्र शिवराय महानाट्य या अशा भव्य दिव्य महानाट्याचं आयोजन करण्यात आलं होतं। सेलूतील नवनवीन स्थानिक कलावंतांना योग्य प्रशिक्षण देऊन हा महानाट्यामध्ये उत्कृष्ट भूमिका साकारली गेली आणि महानाट्याचे लेखक सुयश पोळ, दिग्दर्शक बालाजी शिरसाट, पार्श्वसंगीत सार्थक कुलकर्णी, सहाय्यक विजय शिंदे तसंच आदी कलाकारांनी या नाटिकेत सहभाग घेतला। या नाटिकेला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला। सेलू तालुक्यातील चिकलठाणा येथील शेतकऱ्यांनी जालना नांदेड समृद्धी महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीतील आंबा बागेचं मूल्यांकन कमी केल्याचा गंभीर आरोप केलाय। प्रौढ झाडांना रोपांच्या दरानं मूल्यांकन केल्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मोबदला मिळत नाही असा त्यांचं म्हणणं आहे। शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या तक्रारीत सांगितले की बागेची देखभाल 10 वर्षांपासून करण्यात आले। खत, पाणी आणि फवारणीवर मोठा खर्च झालाय। बागेतील झाडांवर फळं लागल्यानं प्रत्यक्ष उत्पादनाच्या आधारावर योग्य मोबदला द्यावा अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली। सध्या शासनानं या जमिनीचा मोबदला एकरी 1,60,000 रुपये ठरवला आहे, तर परिसरातील कोरडवाहू जमिनीची किंमत सुमारे 20 लाख रुपये इतकी आहे। शेतकऱ्यांनी त्वरित स्थळ पाहणी करून न्याय मूल्यांकन करण्याची मागणी केली आहे। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किशोर कटारे यांनी। आपण सेलू तालुक्यातील जवळा या ठिकाणी असून आपण या ठिकाणी शेतकऱ्यांची जी बाग आहे त्या बागेला भेट देण्यासाठी आलेलो आहोत आणि त्यांच्या काय समस्या आहेत, त्यांना काय अडचणी आहेत आणि त्यांचं म्हणणं ऐकून घेऊ। एक मिनिट सर, हे तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला शासनाकडून काय अपेक्षा आहे? शासनाकडून अपेक्षा एकच आहे की आम्ही ज्या वेळेसपासून या बागा लावलेल्या आहेत, आमच्या नोंदी शासनाच्या सातबाऱ्याला 2017 पासूनच्या नोंदी आहेत। आम्ही 2016 पासून झाडं लावलेली आहेत आणि 16 पासून झाडं लावलेली असल्यामुळे आज ज्यावेळेस आजही सांगतात की ते आमच्याकडून रोपं आहेत, त्या रोपं असतील तर हा जो माल पाहिला आहे तुम्ही, त्या मालाला जो आज आंब्याला माल लागलेला आहे झाडाला, म्हणजे हा अतिशय उत्कृष्ट चांगल्या दर्जाचं फळ लागलेलं आहे। आजपर्यंत या बागेतून 10.5 क्विंटल माल आम्ही मार्केटला नेलेला आहे आणि आणखीन देखील दुसऱ्या टप्प्यामध्ये देखील तितकाच आणि तिसऱ्या टप्प्यात देखील त्याहीपेक्षा कमी पण माल जाणारच आहे। म्हणजे आज आम्हाला शासन म्हणतं की तुम्ही रोपाचे पैसे घ्या, पण रोप हे कुठल्या अँगलला आहेत हे शासनानंच पाहावं आणि आमचं म्हणणं आहे की जे कृषी अधिकाऱ्यानं योग्य मूल्यांकन केलेलं आहे त्या मूल्यांकनाच्या आधारावरती आम्हाला फळझाडाचं मूल्यांकनाप्रमाणे पैसे द्यावे आणि शेतकऱ्यावरती अन्याय करण्यात येऊ नये एवढी त्यांच्याकडनं माफक अपेक्षा आहे। शासन आपल्याला काय भाव देत आहे, म्हणजे तुम्हाला म्हणजे काय भाव देत आहे? 4,25,000 शासन आपल्याला काय भाव देत आहे? 4,25,000 रुपये हेक्टरी, 1,60,000 रुपये रेट मिळणार आहे। आणि हे म्हणजे कोरडवाहू की समजा बागायती म्हणून देत आहे? हंगामी बागायती मध्ये देत आहे। हंगामी बागायतीमध्ये तर तुमची अपेक्षा काय? आम्हाला जमिनीला 4 पट तरी जमीन व्हावी आमची अपेक्षा आहे। शेतकऱ्याची काय अपेक्षा असते? तर शासनाकडून याबाबत काय प्रतिक्रिया आहे? शासन आम शेतकऱ्याच्या पूर्ण विरोधामध्ये आहे आणि शेतकऱ्याला हे खूप मोठं नुकसान होत आहे। आपण पाहत आहोत या ठिकाणी शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत आणि त्यांना वाटतं की आपलं फार नुकसान होत आहे आणि शासनाने योग्य मोबदला द्यावा अशी त्यांची अपेक्षा आहे। न्यूज मराठी 24/7 किशोर कटारे, सेलू। पेण शहरात एक दुःखद घटना घडली। वसीम शेख अन्सारी सागर सोसायटी इथं राहणारा त्याचा मित्रांसोबत नदी किनारी पिंपळडोह इथं व्हॉलीबॉल खेळत असताना बॉल पाण्यात गेला म्हणून तो काढायला गेला असता त्याला दम लागला आणि तो पाण्यात बुडाला। सदर माहिती ही पेण पोलिसांना समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी पेण येथील अतिदक्षता विभागाच्या आणि स्थानिक नागरिकांच्या सहाय्यानं शोध मोहीम सुरू केली, परंतु अनेक तास उलटून गेले तरी त्याचा तपास लागत नव्हता। त्यानंतर पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी हेल्थ फाउंडेशन खोपोली आणि कोलाड येथील SVRSS रेस्क्यू टीमला पाचारण केलं। दुसऱ्या दिवशी सकाळी रेस्क्यू टीमनं शोधकार्य सुरू केलं। त्यानंतर 3.5 ते 4 तासानंतर त्यांना शोधकार्यात यश आलं। हा मृतदेह पेण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलाय। पुढील तपास सुरू आहे, परंतु पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवून अशा घटना होणार नाहीत याची दक्षता घ्यावी असं आवाहन पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी केलंय। काल संध्याकाळी आम्हाला निरोप मिळाला की भोगावती नदीमध्ये या एका तरुणाचा मृत्यू झालेला आहे। तो मुलगा काहीतरी बॉल पकडण्यासाठी गेला होता आणि त्याचा त्या ठिकाणी बुडून मृत्यू झाला। काल संध्याकाळी येऊन रेकी करणं किंवा रेस्क्यू ऑपरेशन करणं अत्यंत जिकिरीचं होतं, म्हणून आम्ही आज सकाळी आलो। आज आम्ही सकाळी आल्यानंतर सकाळपासूनच सर्च ऑपरेशन सुरू केलं। मॅन्युअली आपण प्रयत्न केले, त्यानंतर आपण
अंडर वॉटर कॅमेराचा वापर केला आणि त्यानंतर बऱ्याच उशिरानंतर आपल्याला त्या प्रयत्नामध्ये यश मिळालं. या ठिकाणी अननोन जागेमध्ये कोणी पोहायला जाऊ नये असं मला वाटतं, कारण या ठिकाणी अत्यंत धोकादायक अशा जागा आहेत. त्या जागेमध्ये तो मुलगा अडकला आणि त्याचा मृत्यू झालेला आहे. या ठिकाणी आम्हाला यश मिळालं, पण आमच्या सोबतीला SVRS म्हणजे आपली कोलारची टीम आली होती सागर दहीअंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, आणि या ठिकाणी जे स्थानिक युवक आहेत त्यांनी आणि पेंट पोलीस आणि त्याचप्रमाणे पेंट फायर ब्रिगेडने आपल्याला चांगली मदत केलेली आहे आणि सगळ्यांच्या एकंदर प्रयत्नाने आपण या ठिकाणी याच्यामध्ये सक्सेस म्हणायला लागतो ना, पण काढण्यामध्ये यशस्वी झालो. काल दुपारी 3 वाजता सुमारास पोलीस स्टेशनला माहिती मिळाली, भोगवती नदीच्या ठिकाणी पिंपळपाट या एरियामध्ये एक वसीम शेख अन्सारी हा 20 वर्षाचा युवक बॉल खेळता त्याच्या मित्रासमोर नदीत उडी मारली आणि बॉल काढण्याच्या नादामध्ये तो पोहत असताना त्याचा दम लागला आणि तो पाण्यात बुडाला. काल आम्ही दुपारी 3 वाजेपासून फायर ब्रिगेडच्या मदतीने व लोकल लोकांच्या मदतीने रेस्क्यू टीम तयार केली आणि त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला, परंतु काल संध्याकाळपर्यंत त्यात आम्हाला यश मिळालं नाही. रात्र झाल्यामुळे आम्ही रेस्क्यू थांबवले आणि मदत कार्य थांबवलं आणि काल रात्रीच आम्ही आमचे खोपोलीचे मित्र आमचे गुरुनाथ खानिलकर यांचे हेल्थ फाउंडेशन व तसंच SYRS खोपोलीची टीम यांना कॉन्टॅक्ट केला आणि आज अर्ली मॉर्निंग 7 वाजता त्यांना इथे पाचारण केलं. त्यांच्या मदतीने आज सकाळपासून आम्ही पुन्हा एकदा शोधकार्य सुरू केलं आणि आता जवळजवळ 3 ते 4 तासाच्या प्रदीर्घ मेहनतीनंतर तो मुला एका कपरीमध्ये आम्हाला आता मिळून आलेला आहे. आणि त्याद्वारे एकच आवाहन करू इच्छितो की हे लहान मुलांनी थोडं आपल्या पालकांनी त्यांच्यावरती वास ठेवणं गरजेचं आहे, कारण की किरकोळ एका बॉल घेण्याच्या नादामध्ये तो या मोठ्या नदी पात्रात त्यांनी उडी मारली आणि त्याचा जीव गमावलाय. आम्ही सर्व पालकांना आव्हाने सुट्ट्या जरी लागल्या असतील तरी आपल्या बालकांना आपल्या पाल्यांना जपा, जेणेकरून असा कुठलाही इन्सिडेंट होणार नाही. धन्यवाद. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सध्या गॅस आणि पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण झालाय. सकाळपासून वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील जगदंबा पेट्रोल पंप आणि अग्रवाल पेट्रोल पंप बंद आहेत. केवळ एक पेट्रोल पंप जिओचा सुरू आहे. त्यावर त्या पंपावर सकाळपासून मोटरसायकल आणि 4 चाकी वाहनांच्या रांगा लागल्यात. पोलीस बंदोबस्त लावून पेट्रोल विक्री सुरू आहे. केवळ एका ग्राहकाला 100 रुपये पेट्रोल देण्यात येतोय. आमचे वाशिम जिल्हा प्रतिनिधी भास्करराव गुडदे यांनी प्रत्यक्ष पेट्रोल पंपाला भेट देऊन वाहन चालकांशी संवाद साधला. त्यावेळी आम्हाला केवळ 100 रुपयाचं पेट्रोल देण्यात येते, त्यामध्ये बाहेरगावी जाता येत नाही. तरी शासनानं एका वाहन चालकाला किमान 500 रुपयाचं पेट्रोल तरी द्यावं, जेणेकरून लोकांची पुढची कामं सुरळीत होतील, अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे. काय वाटतं तुम्हाला? पेट्रोल भेटत नाही, भेटते काय? पेट्रोल खर्च भेटावं लागलं, लेन लावायला काम पडायला लागलं. म्हणजे तुम्हाला थोडी दिक्कत व्हायला लागली पेट्रोलसाठी, थोडी परेशानी चालू आहे. बाकी पेट्रोल भेटायला लागला म्हणजे आता पुढे काय सांगतो ते भेटायला करायचं. तुम्हाला काय वाटतं लाकडाऊनला पेट्रोल भेटणार नाही का? बरोबर सध्याचं चालू आहे, नंतर काय द्यायचं बरोबर आहे. पण एकाच वेळी किती घ्यायला आले तुम्ही? आता ते काय भेटेल ते बरं. तुम्हाला किती पाहिजे आणि किती देतात ते? 100 रुपये फक्त 100 रुपये. तुम्हाला कितीची आवश्यकता अंदाजे? दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागाचे अतिरिक्त विभागीय व्यवस्थापक कल्याण राजू यांनी 24 मार्च रोजी परभणी जिल्ह्यातील विविध स्थानकांची पाहणी केली. अमृत भारत स्टेशन योजना अंतर्गत विकसित होत असलेल्या सेलू, नागरसोल, रोटेगाव, परतूर आणि मानवत रोड स्थानकांची पाहणी करून त्यांनी प्रवासी सुविधा, स्वच्छता, सुरक्षा आणि विकास कामांची प्रगती तपासली. राजू यांनी अधिकाऱ्यांना प्रवाशांना सुरक्षित आणि कार्यक्षम सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सूचना दिल्या. तसंच नागरसोल ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान दुहेरीकरण कामांच्या प्रगतीवर देखील त्यांनी लक्ष ठेवलंय. या पाहणीमुळे स्थानकांची कार्यक्षमता वाढेल आणि रेल्वे सेवा अधिक जलद आणि सुरक्षित होण्यास मदत होणार आहे. बुधवारी बीड शहरासह अन्य काही जिल्ह्यातील पोस्ट ऑफिस कार्यालय बॉम्ब न उडवून देण्याच्या निनावी संदेशानं एकच खळबळ उडाली होती. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या पथकानं त्या ठिकाणी तपासणी केली. दरम्यान बुधवारी पोस्ट ऑफिसचे व्यवहार ठप्प झाल्याचं चित्र आपण पाहिलं होतं. आता शुक्रवारी पोस्ट ऑफिसचा व्यवहार सुरळीतरित्या चालू झालाय. नागरिकांनी गर्दी केली होती.
बीड जिल्ह्यातील बीड, थारूर आणि माजलगाव या 3 ठिकाणी पोस्ट ऑफिसला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी मिळाली होती। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनिल घोरड यांनी। बीड जिल्ह्यासह महाराष्ट्र हादरून गेला होता बुधवारच्या एका ईमेलमुळे। जो निनावी संदेश आला होता आणि त्या संदेशामध्ये बीडचं डाकघरसह माजलगाव आणि धारूरचं पोस्ट ऑफिस उडून देण्याचा धमकीचा बॉम्बस्फोट करण्याचा जो संदेश आला होता त्याच्यामुळे एकूणच खळबळ उडाली होती। मात्र आता कुठेतरी कालची सुट्टी रामनवमीची झाल्यानंतर आज जे पाहतो आहोत पोस्ट ऑफिस या ठिकाणी उघडलेलं पाहायला मिळत आहे। आणि जर पाहिलं तर लोकांचे जे व्यवहार ठप्प झाले होते, काही टपाल पाठवायचे असतील, एकूण पोस्ट ऑफिस एक अशी महत्त्वाचा भाग आहे की याच्यामध्ये जे आहे तर कोर्टाचे काम असतील, पोलीस प्रशासनाचे काम असतील किंवा इतर कार्यालयाची जो पत्रव्यवहार होत असतो तो याच कार्यालयातून होत असतो। त्याशिवाय नागरिकांशी देखील बँकेच्या माध्यमातून, पोस्ट बँकेच्या माध्यमातून या कार्यालयाशी कुठेतरी नाळ जुळलेली होती आणि हा ठप्प झालेला व्यवहार आता पुन्हा सुरळीत होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मी अनिल घोरड, न्यूज मराठी 24/7 साठी बीड। इराण-इस्रायल संघर्षामुळे इंधन पुरवठ्यावर मोठा परिणाम होऊन गॅस टंचाईची स्थिती निर्माण झाली असल्याच्या अफवा ऐकायला मिळत आहेत। या पार्श्वभूमीवर शासनानं घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू केलेत। पालम तहसीलच्या पुरवठा विभागाच्या नायब तहसीलदार शीतल खडसे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक स्थापन करण्यात आले। ते पथक शहरातील विविध हॉटेलच्या किचनमध्ये जाऊन व्यावसायिक सिलेंडरऐवजी घरगुती सिलेंडरचा वापर होतोय का याची पाहणी करते। मात्र शहरातील एकाही हॉटेलमध्ये घरगुती गॅस सिलेंडर सापडलेलं नाही। तसंच हॉटेल व्यावसायिकांनी सिलेंडर वेळेवर भेटले नसल्यानं अनेक हॉटेलवर भट्टीचा उपयोग केल्याचं निदर्शनास आलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शांतीलाल शर्मा यांनी। जगात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये नागरिकांमध्ये चुकीच्या अफवा पसरण्यात येत आहेत। गॅस टंचाईच्या चुकीच्या अफवांवर कोणत्याही नागरिकांनी विश्वास ठेवू नये। माननीय जिल्हाधिकारी यांनी आश्वासित केल्याप्रमाणे पालम तालुक्यात कुठेही गॅसचा तुटवडा नाही आहे। लाभार्थ्यांनी गॅस बुकिंग केल्यानंतर गॅस एजन्सीमार्फत त्यांना गॅस पुरवण्यात येत आहे। तसेच आम्ही स्वतः पालम शहरातील 15-16 हॉटेलांची तपासणी केली असता आम्हाला सगळ्या हॉटेलांवर कमर्शियल सिलेंडर वापरण्यात आढळून आलेले आहे। तसेच काही हॉटेलवर भट्ट्या पेटवण्यात आलेल्या आहेत। पुणे जिल्ह्यातील अग्रगण्य अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजगुरुनगर सहकारी बँक लिमिटेडच्या उपाध्यक्षपदी शिवसेना उबाठा गटाचे खेड तालुका प्रमुख रामदास धनवटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली। या निवडीबद्दल संपूर्ण तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय। खेड तालुका शिवसेना परिवाराच्या वतीनं त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आलाय। चांडोली येथील शिवसेना मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयात हा सत्कार सोहळा पार पडलाय। यावेळी शिवसैनिकांनी जल्लोष करत धनवटे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सुदामराव कराळे पाटील यांनी। वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चव्हाण यांनी पांगरी नवघरे इथं अंगणवाडी क्रमांक 1 आणि क्रमांक 2 या दोन्ही केंद्रांना सदिच्छा भेट दिली। सेविका शोभा नवघरे आणि मदतनीस सावित्रीबाई शिंदे आणि अंगणवाडी क्रमांक 2च्या सुनीता खडसे यांच्याकडून शालेय संदर्भातील पोषण आहार, THR आणि अन्य सेवा याबाबत माहिती घेतली। तसंच शाळेच्या शेजारी असलेल्या ग्रामपंचायतीला भेट देऊन ग्रामपंचायतीच्या कामकाजासंदर्भातील तपशीलही विचारले। मुळावा येथील नृसिंह पेट्रोल पेट्रोलियमच्या मालकांनी नागरिकांना आवाहन केले की पेट्रोल किंवा डिझेलचा तुटवडा नाही, त्यामुळे विनाकारण आपल्या घरी जास्त साठा करून ठेवू नका। पेट्रोल पंप मालकांनी सांगितले की ते 24 तास सेवा देण्यासाठी तत्पर आहेत आणि स्थानिक तसंच आजूबाजूच्या खेड्यांमधील नागरिकांसाठी पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध आहे। मुळावा ही 100 खेड्यांची बाजारपेठ आहे। येथील नागरिक आणि आसपासच्या गावातील लोक पेट्रोल पंपावर येऊन वेळेवर येऊन आवश्यकतेनुसारच इंधन घेऊ शकतात। या उपायामुळे गर्दी टाळता येणार आहे आणि सर्वांना सुस्थितीत सेवा मिळणार आहे, असं मालकांनी स्पष्ट केलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी संतोष आडे यांनी। माझे सर्व जवळचे मित्र, सहकारी, शेतकरी बंधू यांना सांगू इच्छितो की डिझेल पेट्रोल याचे कुठलाही तुटवडा नाही। आपण पेट्रोल पंपावर कृपया गर्दी करू नये।
आपल्याला जेवढं लागेल तेवढंच डिझेल पेट्रोल रोजच्या यूज करता घेऊन जाणे, घरी साठवणूक पेट्रोलचं करू नये. उन्हाळ्याचे दिवस आहेत, काही अपघात झाल्यास त्याचा आपल्यालाच परिणाम भोगावा लागेल. आणि गव्हर्नमेंट पण सर्व पुरवठा सुरळीत करत आहे, त्यांना सर्वांना सहकार्य करा. धन्यवाद. आता आपल्या इथं टँकर दररोज येत आहे का? हो, आणि आपण पेट्रोल पंप मालक म्हणून आपण 24 तास लोकांना सेवा देण्यासाठी तयार आहोत. नमस्कार, न्यूज मराठी 24/मध्ये आपलं स्वागत आहे. आपण यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील मुळावा येथे अतिशय ग्रामीण भागातील पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपाला जवळपास 100 ते 100 फेरे जोडलेले आहेत आणि आपण या पेट्रोल पंपावर आलेले आहोत. आणि या पेट्रोल पंपावर आपण आता पाहत आहोत की हे लांब रांगा डिझेल पेट्रोलसाठी लागलेल्या आहेत आणि शासनाकडे पुरेसा कोटा आहे. आणि पेट्रोल पंप मालकाच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेतल्या. दररोज टँकर येत आहे, पण लोकांनी अशी गर्दी करू नये असं ते आव्हान करत आहेत. तरी प्रशासनाला विनंती आहे की जर पेट्रोल डिझेलचा तुटवडा नाही तर लोकांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे की जेणेकरून लोक आपल्या घरी भरपूर प्रमाणामध्ये डिझेल पेट्रोलचा साठा करून ठेवण्याच्या बेताने इथं पेट्रोल पंपावर गर्दी करत आहेत. नेमकं याचं कारण काय? ह्या अफवा आहेत की सत्य परिस्थिती आहे? ही शासनाने दखल घेऊन जनजागृती करण्याची गरज आहे. न्यूज मराठी 24/7 प्रतिनिधी संतोष आडे. पालम येथील श्रीराम मंदिरात चैत्र शुद्ध नवमीला मर्याद पुरुषोत्तम श्री रामचंद्रांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा झालाय. पुजारी श्री देविदास गुरु जोशी पालमकर यांच्या मंत्रोच्चारानं राम जन्मोत्सव सोहळा पार पडला. उत्सवात श्रीरामांच्या मूर्तीला पाळण्यात ठेवून हार, साखर, खारीक, खोबरं अर्पण करण्यात आलं. केवडा, चंपा, चमेली आणि जाई फुलं वाहून आरती करण्यात आली. त्यानंतर भक्तांना प्रसाद वाटण्यात आला. रामकथा, भजन, पूजन, कीर्तन आणि प्रवचनाच्या कार्यक्रमांनी सोहळ्याची शांतीपूर्ण आणि भक्तिपूर्ण वातावरणात उभारणी झाली. रायगडची अयोध्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाळवलीत साई सेवक आध्यात्मिक सामाजिक संस्थेच्या वतीनं श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत भक्तिपूर्ण कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. सकाळी काकड आरती, ग्रंथवाचन, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन आणि जगर भजन करण्यात आले. महाप्रसादानं उत्सवाची सांगता झाली. याच दिवशी पेण येथील साई सेवक संस्थेच्या पुढाकारानं साई मंदिरात रक्तदान आणि आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं. पनवेल येथील श्री साई ब्लड सेंटरच्या माध्यमातून रक्त संकलन करण्यात आलं. तर स्थानिक ग्रामस्थांनी शिबिराच्या यशात उत्स्फूर्त सहभाग दाखवला. चाकण आणि ग्रामीण भागातील मोरोशी, खरपूड आणि ओंढे इथं श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं साजरा करण्यात आला. सकाळी मंदिरांमध्ये भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. तर दुपारच्या सुमारास राम जन्म सोहळा पारंपरिक पद्धतीनं साजरा झाला. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर चाकण पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. निवघा इथं रामनवमी निमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. निवघा व्यापारी संघटना अध्यक्ष संदीप शिंदे, व्यापारी संघटना निवघा माजी अध्यक्ष भगवानराव शिंदे आणि सर्व व्यापारी निवघा पोलीस चौकीचे बीड जमादार कराळे सर, पोलीस बांधव तसंच रामनवमी समितीचे सर्व सदस्य प्रसारमाध्यमांशी त्यांनी बोलताना सांगितलंय की रामनवमी ही डीजे मुक्त होईल आणि येणाऱ्या काळात सर्व जयंती या डीजे मुक्त झाल्या पाहिजे अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. लाखनवाडी कोकरडा येथील महिला मजूर सुनीताबाई सोळंके यांचा दुचाकी अपघातात मृत्यू झाल्यानंतर सामाजिक बांधिलकीचा आदर्श ठरवत धनेगावच्या स्नेहसागर कृषी सेवा केंद्राचे संचालक युवा उद्योजक सागर गायगोले यांनी कुटुंबाला 20,000 रुपयांची आर्थिक मदत केली. बुद्धभूषण भीमराव गवई यांच्या पुढाकारानं ही मदत घरपोच देण्यात आली. शोकाकुल कुटुंबाच्या भेटीसाठी मुलगा लखन सोळंके, बंधू दीपक चव्हाण, पत्रकार शुभम घाटे आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते. सागर गायगोले यांनी सांगितलं की शासनाकडूनही कुटुंबाला मदत मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातील. या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.